अमरीश आणि उर्मिला त्या वाड्यामध्ये अडकले। काय? अहो तुम्ही काय एवढा ओरडलात? अहो मुलं त्या वाड्यात अडकली आहेत। भयंकर वाडा आहे बाई तो। काळजीपोटी जरा वाटलं हो मला। या आईला काय वाटलं असेल हो? आम्ही तर त्यांना नदीवर पाठवलं होतं, मग ते दोघं वाड्यात कसं गेले? स्वामी काही करा, पण माझ्या मुलाला आणि सुनेला वाचवा। वाड्यात आत काय चाललं असेल काहीच कळत नाहीये। इतकी वर्ष वाडा बंद आहे, आज साप विंचू काय काय असेल, त्यांच्या जीवाला काही धोका वगैरे? शिव शंकर शंभो। उर्मिला, अगं मी सगळीकडे बघितलं, आपण या वाड्यात अडकलोय। काय करायचं आता उर्मिला? आपण इथे येऊन चूक तर नाही ना केली? अगं हा आपला वाडा, पण किती किती भयानक वाटतं इथे। हा, भीती मलाही वाटते, पण असं घाबरून चालणार नाही। उर्मिला, इथून बाहेर पडता येईल ना आपल्याला? जेव्हा काही समजत नाही तेव्हा एकच आधार असतो, ते म्हणजे स्वामींचं नामस्मरण। स्वामींचं नामस्मरण केलं की भीती आपोआप पडते आणि अंधारातही वाट सापडते। आपण स्वामींचं नामस्मरण करूयात। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। घे कोळसा घेऊन ये। हो स्वामी, आणते। रावसाहेब, अहो बघताय काय? स्वामींना सांगा वाड्याकडे चला, मुलांना बाहेर काढा म्हणावं।